नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली पोलीस भरती अंतर्गत इथं भरती काढण्यात आलेली आहे. जी की असणारे चातगाव तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली मार्फत ही भरती निघालेली आहे. नवीन पोलीस ठाणे निर्माण करणे, त्या अनुषंगाने पदनिर्मिती करणे व त्यासाठी येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. म्हणजे पदनिर्मिती पण करण्यात येत आहे आणि त्या खर्च पण इथं काढण्यात येत आहे, जे की इथं बांधकाम झालेलं आहे त्याच्यासाठी. ओके. आणि आता याचं जी-आर असणार आहे 28 ऑक्टोबर 2025चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. कोणते कोणते पदं असणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कशा पद्धतीने भरले जाणार आहे, पगार काय असणार आहे आणि अप्लाय कसं करायचं आहे. अशी ईटीसी डाऊट तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे मित्रांनो, चातगाव तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथे नवीन पोलीस ठाणे निर्माण करणे, त्या अनुषंगाने पदनिर्मिती करणे व त्यासाठी येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून, गृह विभागाकडून. ओके. दिनांक 28 ऑक्टोबर 2025चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. प्रस्ताव दिलेला आहे. याच्यामध्ये अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 29/4/2025 रोजीच्या प्रपत्राद्वारे पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या स्थापनेवर सातगाव पोलीस ठाणे निर्माण करण्यास तसेच उक्त पोलीस ठाण्यासाठी एकूण 110 पदे निर्माण करणे व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर केलेला आहे. किती पदं असतात? 110 पदे असतात याच्यामध्ये. ओके. त्यामध्ये दिलेलं आहे आता पुढे त्या अनुषंगाने उक्त संदर्भ क्रमांक 2 येथील 28/10/2025 रोजीच्या माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने चक्रीय पद्धतीने दिलेली मान्यता विचारता घेऊन शासनाने या प्रकरणी पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे. आता शासन निर्णय दिलेला आहे. पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या स्थापनेवर सातगाव पोलीस ठाणे निर्माण करण्यास या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात येत आहे. ओके. आता उक्त सातगाव पोलीस ठाण्याकरिता या शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेली विविध वर्गातील एकूण 110 पदे निर्माण करण्यास त्या येणाऱ्या खर्चास 8,34,91,032 रुपये इतक्या खर्चा परिशिष्ट ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे व 3,75,000 रुपये अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर सदर आता चातगाव पोलीस ठाणे पदनिर्मितीच्या अनुषंगाने येणारा आवर्ती खर्चामध्ये त्या अधिक वर्षामध्ये मंजूर अनुदानामधून भागवण्यात यावा. हा शासन निर्णय माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 28/10/2025 रोजीच्या उच्चस्तरीय सचिव समितीने बैठकीत मान्यतेनुसार व वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांकामधून 28/10/2025 नुसार निर्गमित करण्यात येत आहे. ओके. आता त्या अनुषंगाने इथं दिलेलं आहे आपल्याला 28 ऑक्टोबर 2025 चे सहपत्र परिशिष्ट अ मध्ये नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील. नियमित पदे असणार आहे. अनुक्रमांक दिलेला आहे. पदनाव, वेतन श्रेणी व पदसंख्या दिलेली आहे. सगळ्यात पहिलं पद पोलीस निरीक्षकसाठी S18 सॅलरी 49,100 ते 1,55,800 पगार एक पद आहे. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार या 2 पदे आहे. पोलीस उपनिरीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार या 7 पदे आहे. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार याच्यात 10 पदे आहे. त्यानंतर पोलीस हवालदार करता S9 सॅलरी 26,400 पासून 83,600 पगार प्लस विशेष वेतन असणार आहे. S20 विचारमध्ये आपल्याला 750 रुपये याच्यात 20 पदं असणार आहे. 6 नंबरचं पद पोलीस शिपाई S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार प्लस विशेष वेतन 750 च्या 70 पदे आहे. एकूण याच्यामध्ये दिलेल्या 110 पदांची संख्या दिलेली आहे, जे नियमित पदे आहे. ओके. त्यानंतर इथं खर्च वगैरे दिले ना, अनावर्ती खर्चांचा परिशिष्ट ब दिलेला आहे 27 ऑक्टोबरचे सहपत्र, जे की इथं खर्चांसाठी दिलेलं आहे. टेबल घेण्यासाठी 25,000 रुपये, खुर्च्या घेण्यासाठी 18,000 रुपये, कपाट घेण्यासाठी 80,000 रुपये, बेंच घेण्यासाठी 12,000 रुपये, कॅम्प्युटर अँड फर्निचर घेण्यासाठी 2,40,000 हे 3,75,000 रुपये आलेले आहे खर्चामध्ये. ओके. आता तुम्ही म्हणाल की अप्लाय कसं करायचं? आता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे पोलीस भरतीची भरती आलेली आहे. 15,661 पदांची जी भरती जाहीर झालेली आहे, त्यामार्फत हे पोलीस शिपाई हे पदं भरली जाणार आहे. आणि बाकीचे जे पदं बघायला मिळतात, पोलीस शिपाईचं प्रमोशन पोलीस हवालदार होता, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होता. ओके.
आणि आता हे जे पुढचे पद झाले, आता एम-पी-एस-सी ग्रुप बी मार्फत भरले जातात. पी-एस-आयची पद भरतीनुसार त्यांचे प्रमोशन झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बनता आणि नंतर पी-आय बनता. ओके, पोलीस निरीक्षक असे हे राहतात पद. ओके, तर अशा पद्धतीने हा अपडेट आलेली आहे. आता फॉर्म पण निघालेले आहे, भरलेले पण असतील ग्रुप बीचे, ग्रुप सीचे, एम-पी-एस-सीचे आणि पोलीस भरतीचे पण. ओके, तर तुम्हाला तरीही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि आपल्या अभ्यासाला लागायचं आहे. खाकी मिशन आपल्याला पूर्ण करायचं आहे. आपल्याला पोलीस बनायचं स्वप्न लवकरात लवकर बंपर भरतीमध्ये आलेली आहे. तर पोलीस बनायचं स्वप्न आपलं पूर्ण करा. अभ्यासाला लागा, ग्राउंडची प्रॅक्टिस करा. एवढी मेहनत घ्या की या वर्षात आपलं काम झालंच पाहिजे. ओके, तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतो. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. आपल्या चॅनलवर अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.